नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर या शहरातील मधच्या ठळक घडामोडी. कल्याण रामबाग मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन 31 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर व श्री गणेश जाधव मदत फाउंडेशनच्या यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन माजी नगरसेवक गणेश जाधव व विनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण सिंडिकेट येथील गणेश मंदिरात करण्यात आले होते. सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेचे व पादुकांचे पूजन माजी नगरसेवक गणेश जाधव व विनाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सत्यनारायणची पूजा अभय कामल्य व उज्ज्वल कामल्य यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच संध्याकाळी रामबाग लेन नंबर 2 येथील श्री स्वामी समर्थ मठातून श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी पालखी सोहळ्याला मान देण्यात आला. पालखी सोहळ्यात असंख्य भाविक सहभागी झाले होते. पालखी सोहळा संपन्न झाल्यावर संध्याकाळी गणेश मंदिर येथे आरती करण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. परिसरात शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महेंद्र चौधरी, अभय कामल्य, शेख जाधव यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. श्री गणेश जाधव फाउंडेशनच्या वतीने सहकार्य करण्यात आले. हे 3रे वर्ष आहे. स्वामी समर्थ।
गेली 25 वर्षे या सिद्धिविनायक मंदिराकडून या ठिकाणी महापूजेचा प्रसाद आणि भंडारा अविरत चालू आहे। भक्तांची सेवा या ठिकाणी परिपूर्ण होते आहे। भक्तांची इच्छा या ठिकाणी मनोइच्छा पूर्ण कामना या सगळ्या पूर्ण होतात। त्याचप्रमाणे गणेश जाधव फाउंडेशनतर्फे या ठिकाणी आज स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनाचा उत्सव साजरा केला गेलेला आहे। या आज उत्सवाचं संपूर्ण समायोजन आणि या ठिकाणी आयोजन हे गणेश मदत फाउंडेशनतर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि या गणेश भक्तांच्याकडून या आपल्याला सर्व भक्तगणांना सुप्र आशीर्वाद मिळावा, तसेच स्वामी समर्थांची आपल्यावर अखंड कृपादृष्टी व्हावी अशी या सर्वांची प्रार्थना करतो। जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।